श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, शतशृंग पर्वतावर वास्तव्य केल्यानंतर तो पांडू उग्र तपश्चर्या करू लागला आणि सिद्धांच्या व चारणांच्या समूहाची त्याच्यावर मोठी प्रीती जडली. तो नित्य देवतांच्या परिचर्येमध्ये रममाण झाला. त्याने सारा अहंकार सोडून दिला, चित्ताचा पूर्ण निग्रह केला, इंद्रियावर विजय मिळविला आणि अशा प्रकारे साधन संपत्तीने युक्त झालेला तो पांडू आपल्या मनोबलाने स्वर्गामध्ये जाण्याच्या पूर्वतयारीला लागला. अनेकांचा तो बंधू झाला, अनेकांचा तो मित्र झाला आणि काही ऋषींनी त्याला आपला पुत्रच मानला आणि त्याचा त्यांनी मोठ्या ममतेने प्रतिपाळ केला. अशा प्रकारे खूप काळ लोटला आणि पूर्ण निर्दोष तपश्चर्या करण्यामध्ये त्याला यश मिळाले आणि या तपश्चर्येच्या बळावर पांडू जवळजवळ ब्रह्मर्षीच झाला. एकदा अमावास्येच्या दिवशी कठोर तपाचे आचरण करणारे शतशृंगावरील सारे ऋषी एकत्र गोळा झाले आणि ब्रह्मदेवाच्या भेटीला जाण्यासाठी तयार झाले. ते ऋषी निघालेले दिसताच पांडूने त्यांना विचारले, तपोधन हो, आपण कोणीकडे निघालात? कृपा करून मला कळू द्या. यावर ऋषी म्हणाले, आज ब्रह्मलोकामध्ये महानुभाव देवांचा, ऋषींचा आणि थोर पितरांचा समाज जमणार आहे. ब्रह्मदेवांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण तिकडे निघालो आहोत. वैशंपायन म्हणाले, शतशृंग ओलांडून त्याच्या पलीकडे स्वर्गामध्ये जाण्याविषयी पांडू उत्सुक होता. महर्षींचे बोलणे ऐकल्याबरोबर तो तत्क्षणी उठला आणि त्यांच्याबरोबर निघण्याची त्याने तयारी दाखविली आणि आपल्या दोघी भार्या बरोबर घेऊन तो उत्तर दिशेकडे निघाला. ते महर्षी पांडूला म्हणाले, उत्तरेकडे तोंड करून शैलराज हिमालयाच्या वरच्या प्रदेशामध्ये आम्ही मागे अनेकदा गेलो होतो. या रम्य पर्वतावर कितीतरी अतिशय विकट जागा आहेत. हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. हा पर्वत म्हणजे देवांचे क्रीडास्थान आहे. तसेच गंधर्वांची आणि अप्सरांचीही विहारभूमी आहे. देवांचे आणि गंधर्वांचे असंख्य प्रासाद येथे ठायी ठायी आहेत आणि संगीताच्या स्वरांनी ते प्रासाद नित्य निनादत असतात. तेथे कुबेराचीही काही उद्याने पर्वताच्या पठारावर आहेत, तर काही उद्याने उतरणीवर आहेत. तेथे प्रचंड नद्या आहेत आणि त्यांच्या काठावर दुर्गम दरडी आहेत. तसेच या पर्वतामध्ये अतिशय खोल आणि भीतिप्रद गुहा आहेत. या ठिकाणी नित्य बर्फ असतो. या ठिकाणी एकही वृक्ष दिसावयाचा नाही, पशु दिसावयाचा नाही आणि पक्षीही दिसणार नाही. ठिकठिकाणी अवघड दऱ्या आहेत. काही दऱ्या अतिशय दुर्गम आहेत. माणसाला त्यांच्यामध्ये पाऊलही टाकता येणार नाही. जेथे पक्षी जाऊ शकणार नाही तेथे पशूंची गोष्टच बोलावयास नको. या ठिकाणी फक्त वाराच जाऊ शकतो. सिद्ध जातात आणि महर्षी जातात. आपल्याला असल्या या दुर्गम शैलराज हिमालयातून जात असता राजघराण्यातील सुखासीन जीवन घालविणाऱ्या या 2 कन्यांना कष्ट होणारच. कष्ट सोसावयाचे त्यांना माहीत नाही. म्हणून हे भरतश्रेष्ठा, तू आमच्याबरोबर येऊ नकोस. यावर पांडू म्हणाला, हे तपोधनांनो, संततीहीन माणसाला स्वर्गाचे द्वार उघडे नसते असे म्हणतात
आणि यामुळे माझ्या मनाला अतिशय खेद होत आहे. मला संतती नसल्यामुळे मी ही आपली विनवणी करीत आहे. माझ्या मस्तकावर पितरांचे जे ऋण आहे ते फेडू न शकल्यामुळे मी कष्टी आहे. माझ्या देहाचा विनाश म्हणजे माझ्या पितरांचाही विनाश हे मी चांगले जाणतो. जन्माला येतानाच माणसे आपल्याबरोबर 4 ऋणे घेऊन येत असतात. पितृऋण, देवऋण, ऋषीऋण आणि मनुष्य ऋण ही 4 ऋणे प्रत्येक माणसाला फेडावीच लागतात असा धर्मशास्त्राचा निर्णय आहे. या चतुर्विध ऋणाची योग्य काळी परतफेड करण्याची ज्याला जाणीव होत नाही त्याला शुभ लोकांची प्राप्ती होत नाही असे धर्मवेत्या प्रज्ञावंतांनी स्पष्टपणे सांगून ठेवलेले आहे. यज्ञांच्या योगाने मनुष्य देवांना संतुष्ट करतो. वेदाध्ययनाने व तपश्चर्येने मुनींना संतुष्ट करतो. पुत्र संतती निर्माण करून व श्राद्धांनी तो पितरांना संतुष्ट करीत असतो आणि दयावृत्तीने तो भोवतालच्या माणसांना संतुष्ट करीत असतो. धर्माच्या आदेशाप्रमाणे ऋषींच्या, देवांच्या आणि मनुष्यांच्या ऋणामधून मी मुक्त झालो आहे. पण हे तापसांनो, मी संततीहीन असल्यामुळे अजून मी पितरांच्या ऋणातून मुक्त झालेलो नाही. म्हणून माझा अंत झाल्याबरोबर बाकीच्या 3 ऋणातून मी मुक्त झालो असलो तरी त्याला काहीही किंमत नाही. माणसे या जगात जी जन्माला येतात ती त्यांनी संतती निर्माण करावी व आपला वंश चालू ठेवावा म्हणूनच माझ्या पित्याच्या म्हणजे विचित्रवीर्याच्या भार्येला अंबिकेला महर्षी व्यासांपासून ज्याप्रमाणे मी स्वतः झालो त्याप्रमाणे माझ्या भार्यांच्या पोटी संतती कशी जन्माला येईल याचा मी विचार करीत आहे. ऋषी म्हणाले, हे धर्मात्म्या राजा, तुला देवांप्रमाणे शुभ आणि सुलक्षणी अपत्य प्राप्त होणार आहे असे दिव्य दृष्टीने आम्हाला समजले आहे. म्हणून दैवानेच तुझ्या बाबतीत संकल्पित केलेले अपत्य तू स्वतः येथेच आपल्या इच्छेप्रमाणे प्राप्त करून घे. बुद्धिमान पुरुष जर दक्षतेने वागला तर त्याला स्पृहणीय फलाची प्राप्ती होते. हे राजा, जे निश्चित आहे असे फळ प्राप्त करून घेणे हे तुझे कर्तव्य आहे. असे तू केलेस तर तुझ्या मनाला संतोष देणारे गुणसंपन्न अपत्य तू प्राप्त करून घेशील. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.